हॅलो एव्हरीवन. तर हे पहा, शिक्षकांच्या प्रमोशनसाठी म्हणजेच पदोन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन GR काढलेला आहे. तर हा GR नेमकं काय सांगतोय ते पाहूयात. जे कोणी TET किंवा CTET क्वालिफाईड असतील, पात्र असतील, अशा उमेदवारांना प्रमोशनसाठी जो काही जुना GR होता तो जुना GR रद्द करून महाराष्ट्र शासनाने एक नवीन GR काढला आहे. तो GR आता आपण पाहूयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पाहूयात नवीन GR काय म्हणतं. हे पहा, राज्य सरकारने जे 14 मे रोजी काढलेलं पत्रक होतं पूर्वीचं म्हणजे जुना GR, ते पत्रक पूर्णपणे रद्द करून आता एक नवीन वेळापत्रक आणि एक सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये फक्त शिक्षकांचं जे काही प्रमोशन असेल त्या प्रमोशनच्या प्रक्रियेला गती मिळावी आणि ती प्रक्रिया पूर्ण पारदर्शक आणि वेळेवर व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने हे पाऊल उचललेलं आहे. तर आता त्यांनी असं सांगितलं आहे की ऑगस्ट महिन्याचा जो काही पहिला आठवडा राहील त्या पहिल्या आठवड्यामध्ये ते पदोन्नतीसाठी म्हणजेच झेडपीचे स्कूल जे असतील त्याचं जे काही प्रमोशन असेल त्या प्रमोशन समितीची एक बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीत ज्यांची कोणाची शिफारस असेल ती बैठकीतून पूर्णपणे त्यांना म्हणजे पदोन्नती दिली जाणार आहे. तर आपला जो पूर्वीचा GR होता पहा, त्यामध्ये सांगितलेलं आहे की जी तुमची TET किंवा CTET क्वालिफाईड असेल किंवा पात्र असेल ती तुमची 1 सप्टेंबर 2025 पूर्वी उत्तीर्ण हवेत, TET किंवा CTET. आत्ता जो नवीन GR आहे त्या नवीन GR मध्ये त्यांनी सांगितलं आहे की 1 ऑगस्टपर्यंत तुम्ही TET किंवा CTET उत्तीर्ण हवेत. म्हणजे जी काही तुमची 1 सप्टेंबर 2025ची अट होती ती आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे आणि तीच अट आता 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही 1 ऑगस्टपर्यंत आता होऊ शकता, TET किंवा TET क्वालिफाईड असू शकता 1 ऑगस्टपर्यंत आणि 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही पदोन्नतीची प्रक्रिया म्हणजे जी काही प्रमोशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण करू शकता. जे काही नवीन वेळापत्रक आहे प्रमोशनसाठीचं त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे पहा, दरवर्षी म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे ती दरवर्षीची 1 ऑगस्टपर्यंत जे कोणी क्वालिफाईड होतील ते तुम्ही प्रमोशनसाठी अप्लाय करू शकता. आता दरवर्षी कसं होणार आहे, 1 जानेवारी रोजी तात्पुरती सेवा ज्येष्ठतेची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्यानंतर ज्या कोणाच्या हरकती येतील त्या हरकती स्वीकारून 31 जानेवारीपर्यंत अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. म्हणजे पूर्ण महिन्याचा कालावधी यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान समितीची एक बैठक होऊन शिफारस करण्यात येईल आणि त्यांना 31 मार्चपर्यंत पदोन्नती जाहीर करून 2 मे रोजी म्हणजे 2 मेपर्यंत या शिक्षकांना पदावर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात येणार आहे. म्हणजे जानेवारीचा पूर्ण जो काही महिना आहे तो तुमची यादी प्रसिद्ध केली जाणार. त्यानंतर 31 जानेवारीपर्यंत हरकती घेऊन ती यादी फायनल करणार. नंतर 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान समितीची एक बैठक होऊन त्यामध्ये शिफारस करणार आणि 31 मार्चपर्यंत तुमचं प्रमोशन जे काय आहे ते जारी करून 2 मेपर्यंत तुम्हाला तुमच्या जागी म्हणजे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल तिथे तुम्हाला रुजू करणार. आणि ही सर्व प्रक्रिया जी काही आहे ती 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य राहणार आहे. म्हणजेच एकंदरीत झेडपीचे जे कोणी शिक्षक असतील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांसाठी ही एक खूप चांगली न्यूज आणलेली आहे महाराष्ट्र शासनाने, ज्यामुळे त्यांच्या जे काही मनात एक असंतोष निर्माण झाला होता तो असंतोष थोडंसं तरी प्रमाणात त्यांना थोडा एक धीर भेटला आहे की हां आपल्याला ही प्रमोशन भेटणार आहे. ती अट जी होती ती शिथिल करण्यात आली आहे. तर अशा प्रकारच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशी माहिती पुढे शेअर करत चला. धन्यवाद.